निरोप आला, सामाजिक न्याय मंत्री तुम्हाला चर्चेसाठी बोलवत आहेत. मी म्हणलं सामाजिक न्याय मंत्र्याला निर्णय घ्यायचा अधिकार आहे का? आमच्या जातीचा आहे का अधिकार? अधिकार ज्याच्याकडे त्याच्यासोबत आम्ही चर्चा करू. ज्याच्याकडे मी जाणार आणि संजय शिरसाटांना भेटणार आणि संजय शिरसाट म्हणते तुमचं म्हणणं मी मुख्यमंत्र्यांना सांगतो. मग मुख्यमंत्री काय म्हणते तुम्हाला सांगतो. अरे बाबा, मग मुख्यमंत्री निर्णय घेणार तर आमची भेट मुख्यमंत्र्यांशीच करून द्या ना. आम्ही कुणाशी चर्चा करणार नाही. लॉंग मार्चचे लोक कोणत्याच मंत्र्याशी चर्चा करणार नाही. चर्चा होईल फक्त देवेंद्र फडणवीसांसोबत, कुणासोबतही नाही. निर्णय घेणाऱ्या माणसासोबत चर्चा करू. मी तर उद्या हे लॉंग मार्च उद्या मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. या 10 क्रायटेरियानुसार ज्या जाती आता या लिस्टमध्ये बसत नाही त्यांना लाथा मारून काढून टाका बाई. ज्या जाती आता ब्राह्मणाकडून लग्न लावून घ्यायला त्यांना काढून टाकायला लिस्टच्या बाहेर. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानतात त्यांना काढून टाका लिस्टच्या बाहेर. ज्या जाती सत्यनारायण घालतात काढून टाका या लिस्टच्या बाहेर. अरे आमचं संपवायला तोय. आम्ही ते अवलादे आम्ही दिले रे. हे आमच्या बापाने इस्टेट दिली बाबासाहेब आंबेडकरांनी. शेड्यूल याच लिस्टला अस्पृश्यांच्या लिस्टला 1935 ला शेड्यूल कास्ट म्हटलंय आणि याच जातींना 1950 ला राष्ट्रपतीने सही करून शेड्यूल कास्ट घोषित केले. आता आमचं म्हणणं आहे मग जर शेड्यूल कास्टचे हे 10 क्रायटेरिया आहेत, या 10 क्रायटेरिया जरी शेड्यूल कास्टची लिस्ट बनलेली आहे त्याच्यात हा क्रायटेरिया नाहीये. ज्या जाती सामाजिक माग असलेल्या असतील त्या एसटी मध्ये असतील, क्रायटेरियाच नाही. ज्या जाती आर्थिक माग असलेल्या असतील म्हणून एसटी मध्ये असतील, क्रायटेरियाच नाही. ज्या जाती शैक्षणिक माग असलेल्या असतील म्हणून एसटीला, अरे क्रायटेरियाच नाही. जे 13% खेळतात त्या 1.5% बंदिस्त होतील. म्हणजे ढोर आणि चांभारचंही नुकसान आहे. 55 आणि 2 57 जातीचं नुकसान झालं. आणि मातंग जो आज 13% करतोय तो 2% बंदिस्त होईल. म्हणजे मातंगाचंही नुकसान आहे. मग फायदा कुणाचा आहे? नुकसान जरी 58 जातीचा आहे, फायदा फक्त एकाच जातीचा आहे, महाराजांचा. मग तुम्ही म्हणता मग फायदा आहे तर विरोध का करायला? अरे फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारी आमची अवलाद नाही. जो निर्णय संविधानाच्या विरोधात त्यांच्या विरोधात राहतो. आंध्र प्रदेशमध्ये प्रॉब्लेम झालाय. कृष्णा मादिगा नावाचे मादिगा समाजाचे नेते नरेंद्र मोदीच्या खांद्यावर रडले डोकं ठेवून. अरे तिथं 40% लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय मादिगांनी. अबकडे होऊन मी त्यांना फायदा मिळाला. सर्वांना जय भीम. बीडवरून 500 किलोमीटरचा लॉंग मार्च सुरू झालेला आहे. 10 जूनला आम्ही चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी आम्ही 20 किलोमीटर चालून मांजरसुंब्याला आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही 28 किलोमीटर चालून पाटोदा शहरात आलो. तिसऱ्या दिवशी आम्ही 25 किलोमीटर चालून जामखेडमध्ये आलो. चौथ्या दिवशी आम्ही 18 किलोमीटर चालून आष्टीमध्ये आलो. 5व्या दिवशी आम्ही 22 किलोमीटर चालून धानोऱ्यात आलो. 6व्या दिवशी आम्ही 35 किलोमीटर चालून अहिल्यानगरमध्ये आलो. 7व्या दिवशी 25 किलोमीटर चालून आम्ही सुप्यामध्ये आलो. 8व्या दिवशी आम्ही सुप्यावरून परत 26 किलोमीटर चालून शिरूरमध्ये आलो. शिरूरवरून 40 किलोमीटर चालून भीमा कोरेगाव मध्ये आलो. भीमा कोरेगाव मधून परत 22 किलोमीटर चालून पुण्यामध्ये आलो. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून या पुतळ्यापर्यंत 17 किलोमीटर चालून आम्ही आता पिंपरीमध्ये पोहोचलो. 300 किलोमीटरचा प्रवास जवळपास झालेला आहे. 300च्या पुढे आता निघलेला होता. हा 17 दिवसाचा प्रवास आहे आणि 500 किलोमीटर आम्ही पायी चालत आहोत. खूप सारे फक्त बीडमधूनच नाहीयेत. हे आमचे उदगीरचे नगरसेवक आहेत निवृत्ती सांगवे. फक्त आता 18 तारखेला मतदान होतं म्हणून 1-2 दिवसासाठी गेले होते. परत मतदान झाले की मतदान करून लगेच इकडे बसलेले आहेत. हे हिंगोलीहून आलेले आहेत. दिनेश हनुमंते साहेब. म्हणजे बीडचे तर आमची टीम आहेच आहे बीडची, पण बाकी कोण बी आलेले आहेत जे चालायला लागलेत. मुंबईची टीम आतापर्यंत चलत होती. मुंबईचे लोक आज मुंबईच्या तयारीला पुढे निघून गेलेत. कारण चैत्यभूमीला आपल्याला याचा समारोप करायचा आहे. हा इथून उद्या आम्ही तळेगाव दाभाडेला जाणार आहोत. देहू रोड मार्गे तळेगाव दाभाडे येऊन नंतरचा प्रवास असेल लोणावळ्यामध्ये मुक्काम आहे. लोणावळ्यामधून नंतर खोपोलीला मुक्काम आहे. खोपोलीवरून नंतर पनवेलला मुक्काम आहे. पनवेलहून नंतर चेंबूरला मुक्काम आहे. आणि चेंबूरहून रमाबाई नगर मार्गे आपण चैत्यभूमीला पोहोचणार आहोत आणि बाबासाहेबांना अभिवादन करून हा लॉंग मार्च तिथं संपणार आहे. हा एवढी पायपीट कशासाठी? काय दुसरा मार्ग नव्हता का? 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. निर्णय काय दिला की राज्य सरकार वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला देऊन टाकू. बघा तारीख 1 ऑगस्ट निवडली. 2 ऑगस्ट किंवा 3 ऑगस्ट नाही किंवा 31 जुलै नाही. अण्णाभाऊ साठेंची जयंतीची तारीख निवडली सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देण्यासाठी. मला त्याच वेळेस वाटलं की यांना महाराष्ट्रामध्ये भांडणं लावायचे आहे. हा देशासाठी निकाल जरी दिला असेल
परंतु ह्यांना भांडणं महाराष्ट्रामध्ये लावायचे आहे. आज आम्हाला दिसत आहे गुजरातमध्ये वर्गीकरण करण्याची प्रक्रिया नाही. जर सर्वोच्च न्यायालय म्हटलं तर गुजरातमध्ये का करीनात, मध्य प्रदेशमध्ये का करत नाहीत, बंगालमध्ये का करत नाहीत, उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही का करीनात? तिथेही भाजपचं राज्य आहे, तिथं तुम्ही वर्गीकरण का करत नाहीत? याचा अर्थ आहे सर्वोच्च न्यायालयानं कराच असं म्हटलेलं नाहीये, करू शकता असं म्हटलेलं आहे. म्हणून बाकी राज्यामध्ये नाहीये चालू. 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात आम्ही वर्गीकरण लागू करू. इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये. माझ्या लक्षात आलं निकाल 1 ऑगस्टला आला होता 2024ला. हा महिना चालू आहे जून नंतर येतो जुलै, 2 महिने होतात ऑगस्ट. अर्थात 1 ऑगस्टला यांचं ठरलेलं आहे की वर्गीकरण करायचं. 1 ऑगस्टला यांना वर्गीकरण करण्याचं डोकं आहे. अण्णाभाऊ साठेच्या जयंतीदिनीच असं करायचं असं सरकारचं हालचाली चालू असाव्या. आपल्याला बी राजकारण कळायला पाहिजे काय चाललंय काय नाही चाललं. आता सरकारनं एवढ्या हालचाली केलेल्या आहेत की आनंद बदर कमिशन बसवलं 15 ऑक्टोबर 2024ला. या बदर कमिशनला 3 महिने 6 महिने वाढ देऊन या मार्च महिन्यामध्ये या बदरनं त्याचा रिपोर्ट जाहीर केला. आम्ही म्हटलं आनंद बदर कमिशनचा रिपोर्ट जाहीर करा. आपल्याला सूचना मांडायला सांगितलं, ईमेल आयडी दिला, लाखो सूचना गेल्या. बदर कमिशनचा रिपोर्ट जाहीर करा आपण अशी मागणी केली. सरकार बदर कमिशनचा रिपोर्ट जाहीर करायला तयार नाही. याचं कारण सांगतो का नाही. जेवढे आतापर्यंत भारतामध्ये असे सरकारी अहवाल झाले असतील त्याच्यातला सर्वात थर्ड क्लास अहवाल बनलेला आहे बदरचा अहवाल. का थर्ड क्लास बनलेला आहे? तुमच्या पिंपरी शहरामध्ये बदर आलता का? कुणाला भेटलाय का? आलेला आहे का बदर? पुण्यामध्ये बघितलंय का बदरला? कुणी मुंबईमध्ये बघितलंय का? आमच्या बीडमध्ये नाही, संभाजीनगरला नाही, जालन्यात नाही. अहो मी 36 जिल्ह्यात गेले, कुणाला भेटलाय नेमका बदर? मिस्टर इंडिया नावाचा एक पिक्चर होता अनिल कपूरचा, त्याच्यामध्ये त्याच्याकडे घड्याळ असायचं, बटन दाबला की गायब व्हायचा. मला वाटतं अनिल कपूरनं घड्याळ याच्याकडे दिले, गायब होऊन यानं सर्वे केला का काय? कुणालाच भेटला नाही, कुणालाच भेटला नाही. बरं आपल्याला सोडा, मागायच्या संघटनेला भेटला नाही, आताला त्यांना बी विचारलं नाही, कुणालाच विचारलं नाही, कुणालाच भेटलं नाही, कुणाचंच निवेदन घेतलं नाही आणि 1.5 वर्षांचा रिपोर्ट दिला. आनंद बदर आहेत नागपूरचे, हायकोर्टाचे जज होते पटण्याचे, बिहारचे. नागपूरचे आहेत ते, नागपूरचे मूळ आहेत देवेंद्र फडणवीस नागपूरचे आणि आरएसएसचे हेडक्वार्टर बी नागपूरचं. मी कनेक्शन सांगायचं. हा थर्ड क्लास अहवाल आरएसएसच्या लोकांनी त्यांच्या हातात दिलाय आणि तो सरकारला दिलाय. आपण म्हणालो जाहीर करा. सरकारला माहित आहे जसाही जाहीर होईल आपण त्याला हायकोर्टात खेचणार आणि याच्यावर रोख लागणार, म्हणून सरकार जाहीर करेल. दुसरी बाब, कोण आर्टिकल 338 भारतीय संविधानाचं आर्टिकल 338 वाचा. त्याच्यातला मुद्दा क्रमांक 9. आर्टिकल 338 ने काय केलंय तर आपलं जे नॅशनल कमिशन आहे शेड्यूल कास्टचं, ते नॅशनल कमिशनची निर्मिती केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 9वा मुद्दा आहे, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, जर अनुसूचित जातीच्या शेड्यूल कास्टच्या आरक्षणाच्या संदर्भात कोणतंही धोरण ठरवायचं असेल तर त्यांनी शेड्यूल कास्टच्या नॅशनल कमिशन सोबत विचार विनिमय केला पाहिजे. काय महाराष्ट्र सरकारनं असा कोणता विचार विनिमय केलाय का? विनिमयच केलेला नाहीये. असं करता येत नाहीये. उचलले जीवन लावली टाळेल असला मामला नाहीये, संविधानिक मामला आहे. आम्ही विरोधात का आहोत? आमचे काही नेते म्हणाले, आठवले साहेब म्हणले की संख्येनुसार द्या. मग आम्ही लॉंग मार्च सुरू केले की माझ्या पोस्टला खाली संख्येनुसार द्या. आठवले साहेब म्हणाले यायला संख्येनुसार. आठवले साहेबांचं समर्थन आहे, आठवले साहेबांचं समर्थन आहे, आठवले साहेबांचं समर्थन आहे. मग मी नगरमध्ये म्हणलं आठवले साहेबांचं समर्थन आहे, जरा इसकटून सांगतो. जर संख्येनुसार दिला तर काय होईल तुम्हाला सांगतो. आठवले साहेबांचं नेमकं म्हणणं काय? तुम्ही आठवले साहेब समर्थनाचा समर्थनाला बोंबलायलात ना. संख्येनुसार झालं तर काय? पार्टीचं म्हणणं आहे 2013-23च्या अहवालामध्ये जर 100 एसटीचे लोक असतील तर 62 महार आहेत, 19 मांग आहे, 12 सांबार आहे आणि राहिलेल्या 56 जातीचे लोक 8 आहेत. हाही आकडा चुकीचा आहे. 2011ला जनगणना झाली, 30 लाख लोकांनी सांगितलं आमची जात महार आहे आणि धर्म हिंदू आहे. 30 लाख. 50 लाख लोकांनी सांगितलं आमची जात महार आहे, धर्म बौद्ध आहे. हे झाले 50 आणि 30 80 लाख. म्हणजे हिंदू महार, हिंदू बौद्ध. आणि 15 लाख आणखी असे लोक होते ज्यांनी सांगितलं आम्हाला जातच नाही, आम्ही फक्त बौद्ध आहोत. त्या 15 लाखांना याच्यामध्ये शेड्यूल कास्ट मध्ये पकडलेलं नाहीये. जर पकडलं तर काय होईल माहित आहे का? 100 जर लोक असतील तर 70 महाराचे लोक निघणार आहेत, 15 मांगाचे लोक निघणार आहेत,
10 चांबारचे लोक निघतील आणि बाकीचे 4-5 सगळे 55-56 जाती आहेत. आणि जर यानुसार अपडेट जर जनगणना झाली आता 27ची, तर जनसंख्येनं झालं तर काय होईल? महारांना मिळेल 8.5%. महारांची लोकसंख्या 8.5% आहे. 8.5% मांगांना मिळेल 2%. 2% मिळेल का नाही याची मला शाश्वती नाही. त्या नगरमध्ये सगळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय आणि एकदा ख्रिश्चन झाला मांग की तो एससी राहत नाही. लक्षात घ्या, एससी राहत नाही. कुणी असो, महाराजांनी जरी स्वीकारला तर तो एससी राहत नाही. मुसलमान धर्म आणि ख्रिश्चन धर्म दुर्ल्यावर माणूस एससी राहत नाही. लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशमध्ये प्रॉब्लेम झालाय. कृष्णा मादिगा नावाचे मादिगा समाजाचे नेते नरेंद्र मोदीच्या खांद्यावर रडले डोकं ठेवून. अरे तिथं 40% लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय मादिगांनी. अबकडे होऊन मी त्यांना फायदा मिळाला नाही. अबकडे होऊन मी त्यांना फायदा नाही. एससीचं सर्टिफिकेट मिळत नाही. ख्रिश्चन झाल्यावर कशात तुमचं सर्टिफिकेट? एससीचे 3 धर्माचे लोक असू शकतात. 1 हिंदू, 2 शीख आणि 3 बौद्ध. 3 धर्माचे एससीचे लोक, याच्यापेक्षा दुसरा कोणी एससी असू शकत नाहीये. मी सांगायला जर जनसंख्येनं दिलं तर 8.5% मिळतंय महारांना, मांगांना 2% मिळतंय आणि ढोर आणि चांबारांना 1.5% मिळतंय. संख्या तेवढी आहे. आणि राहिलेल्या 55 जाती, टोटल 59 जाती आहेत एससी मध्ये. राहिलेल्या 55 जातीला 1% मिळतं. 1% लोकसंख्या नाही, 0.8 आहे यांची. पण आता 0.8 देता ना म्हणून 1%. आता मला सांगा, वर्गीकरण जर संख्येच्या आधारावर झालं, जे 55 जाती 13% खेळतात त्या 1% बंदिस्त होतील. म्हणजे 55 जातीचं नुकसान आहे. ज्या जाती ढोर आणि चांभार जे 13% खेळतात त्या 1.5% मध्ये बंदिस्त होतील. म्हणजे ढोर आणि चांभारचंही नुकसान आहे. 55 आणि 2 57 जातीचं नुकसान झालं. आणि मातंग जो आज 13% खेळतोय तो 2% बंदिस्त होईल. म्हणजे मातंगाचंही नुकसान आहे. मग फायदा कुणाचा आहे? नुकसान जर 58 जातीचा आहे, फायदा फक्त एकाच जातीचा आहे, महाराजांचा. मग तुम्ही म्हणता मग फायदा आहे तर विरोध का करायला? अरे फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारी आमची अवलाद नाही. जो निर्णय संविधानाच्या विरोधात आहे त्यांच्या विरोधात राहतो. जी बाबासाहेबांच्या तत्वाच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात राहतो. आणि आमचा फायदा आहे तरी आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. लोकांना वाटले वर्गीकरण, आणि जर तुम्ही नोकरीत गेलात ना आणि मग आम्ही राजकारणात मागितल्यावर 29 जागा आहेत आमदारकीच्या. आता 10 आमदार आहेत. राजकारणात जर वर्गीकरण झालं ना आपले 18 आमदार येते ना 18. मग ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका. मग काय करतात? मारापेक्षा मांग भरा, मांगापेक्षा चांबार भरा, चांबारापेक्षा ढोर भरा, ढोरापेक्षा जंगम भरा, जंगमपेक्षा आणि कुणीतरी भरा. करतात ना तुम्ही तिकीट देताना. मग अबकडे ह्याच्यात झाल्यावर काय करतात? 18 तर आमचेच येते ना. मग बरं जे सामाजिक नाही, बरं आमचे आमदार आमच्या संख्येपेक्षा कमी आहेत, याच्यावर तुमचा का गोरखे बोलत नाही हो? याच्यावर मी बोलाव ना. राजकारणामध्ये आमची संख्या कमी आहे, खासदारकीमध्ये आमची संख्या कमी असते, आमदारकीमध्ये आमचे लोक निवडून येत नाही. तुम्ही तिकीटच देत नाही तर निवडून येण्याचा पुढचा प्रश्न आहे. याच्यावर तुम्ही काय बोलत नाही, मुख गिळून गप्प बसता. सामाजिक न्याय प्रस्थापित होणे अबकडे. अरे आम्ही अन्याय केला तुमच्यावर. अरे ज्यांनी अन्याय केला त्यांच्याकडून असतो रे सामाजिक न्याय. मांगाने महारापासून आम्ही अन्यायच केला नाही बाबा. आणि हे भांडण आतापासून नाही. मला माझी आजी सांगितलं हे भांडण आताचं नाही, हे जुनं भांडण आहे. मेलेलं जनावर ज्यावेळेस मरायचं, महाराज पुढचा भाग घ्यायचे, मांगाला भागचा भाग द्यायचे. ते म्हणायचे तुम्ही पुढचाच घेतात, मुंडी भिंडी आम्हाला देत नाही भेजा बिजा. हे भांडण लई दिवसाचं चालू आहे. तोपासून म्हणाले तू वाटणे करा, जरा वाटणे व्यवस्थित करा. मित्रांनो, हे सांगायचा मुद्दा हा आहे, जेवढं त्यांना सोपं वाटतं हे तेवढं सोपं नाही. आम्ही विरोधात का आहोत? अजय भैयाने सांगितलं आर्टिकल 341. आपल्याला आरक्षण आहे 341 नुसार, शेड्यूल ट्राईबला आरक्षण आहे 342 नुसार, ओबीसीना आरक्षण आहे 340 नुसार. 341 मध्ये काना मात्रा एलांटी जरी बदलायची असेल तो अधिकार पार्लमेंटला आहे, राज्य सरकारला नाहीये. अरे ती लिस्ट शेड्यूल कास्टची राष्ट्रपतीने बनविली, राष्ट्रपतीच्या सहीने बनते शेड्यूल कास्टची लिस्ट. कोणत्याही जातीला शेड्यूल कास्टच्या लिस्ट मध्ये टाकायचा अधिकार राज्य सरकारला नाहीये, केंद्र सरकारला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिताना माहित होतं हे लोक काय करतील, हे लोक मिसयूज करतील, गैरवापर करतील यांना अधिकार दिल्यावर. बघा सुप्रीम कोर्टानं जसा अधिकार दिला गैरवापर करायला का नाही, मारामांगात भांडण लावायले. बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस माहिती होतं. त्यामुळे एखाद्या जातीला SC 40 मध्ये टाकायचा असेल तो अधिकार केंद्र सरकारचा आहे, एखाद्या जातीला SC 40 मधून काढायचा असेल तो अधिकार केंद्र सरकारचा आहे, तो अधिकार राज्य सरकारचा नाहीये. अरे वर्गीकरणाला राज्याला अधिकार देणे म्हणजे काय माहिती का? कलेक्टरच्या ऑर्डर मध्ये बदल करायचा अधिकार तलाठ्याला दिला.
तलाट्याची अवकाश असली का कलेक्टरच्या आदेशामध्ये बदल करायचे? ज्यावेळेस राष्ट्रपतीची जी सही आहे, राष्ट्रपतीने जी लिस्ट पारित केली, तुम्ही राज्य सरकारची अवकाश काय तुम्ही त्याच्यात वर्गवारी करायला? आमचं हे म्हणणं आहे. हा निर्णयच मुळात संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. संविधानाच्या विरोधात आहे म्हणून विरोधात आहोत. दुसरा मुद्दा सांगतो. आम्हाला हेट्रोजिनियस म्हटलं. हेट्रोजिनियस म्हणजे काय? आपण मार मांगासारखा नाही, मांग चांबारासारखा नाही, चांब ढोरासारखा नाही. ह्या वेगवेगळ्या जाती आहेत. मुळात आपण होमोजिनियस आहोत. या देशामध्ये पहिल्यांदा जनगणना झाली 1872ला. आपल्या अस्पृश्य जातींची पहिल्यांदा जनगणना झाली 1911ला. मुस्लिम नेते होते आगा खान, यांनी कंप्लेंट केली की तुम्ही अस्पृश्य जातींना हिंदूमध्ये पकडता, हे हिंदू नाहीत, यांची जनगणना वेगळी करा. मग 10 क्रायटेरिया बनले आणि अस्पृश्यांची वेगळी जनगणना झाली. क्रायटेरिया काय होते? क्रायटेरिया नंबर 1, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाही ती असन अस्पृश्यांच्या लिस्ट मध्ये. क्रायटेरिया नंबर 2, ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणताही क्रियाक्रम करून घेत नाही ती असन अस्पृश्यांच्या लिस्ट मध्ये. क्रायटेरिया नंबर 3, ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत ती असन अस्पृश्यांच्या लिस्ट मध्ये. क्रायटेरिया नंबर 4, ज्या जाती गाईला पवित्र मानत नाही किंबहुना गाई कापून खातात या असन अस्पृश्यांच्या लिस्ट मध्ये. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नाही, बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला संघर्ष आहे. अरे ही लिस्ट ब्राह्मणांच्या शत्रू जातीची लिस्ट आहे. हा क्रायटेरियाच नाही त्याच्यात. आणि ह्या लिस्टला ह्याच लिस्टला अस्पृश्यांच्या लिस्टला 1935ला शेड्यूल कास्ट म्हटलंय आणि याच जातींना 1950ला राष्ट्रपतीने सही करून शेड्यूल कास्ट घोषित केले. आता आमचं म्हणणं आहे, मग जर शेड्यूल कास्टचे हे 10 क्रायटेरिया आहेत, या 10 क्रायटेरिया जरी शेड्यूल कास्टची लिस्ट बनलेली आहे, त्याच्यात हा क्रायटेरिया नाहीये ज्या जाती सामाजिक माग असलेल्या असतील त्या एसटी मध्ये असतील, क्रायटेरियाच नाही. ज्या जाती आर्थिक माग असलेल्या असतील म्हणून एसटी मध्ये असतील, क्रायटेरियाच नाही. ज्या जाती शैक्षणिक माग असलेल्या असतील म्हणून एसटीला, अरे क्रायटेरियाच नाही. मग आता जे तुम्ही बॉम्बलायला लागलात, आम्ही माग असलेलं शैक्षणिक माग, अरे पण हा क्रायटेरिया नाही एसटीचा. क्रायटेरिया हा नाहीये एसटी लिस्टचा. तो क्रायटेरिया आहे ओबीसीचा. दोज हू आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड, आर्टिकल 340. मग तुम्ही जर लय शैक्षणिक मागासले आहेत ना, ओबीसी मध्ये जाऊन घ्या ते आरक्षण. ती लिस्ट शैक्षणिक मागासलेल्या लोकांची, ही लिस्ट शैक्षणिक मागासलेल्या लोकांची नाहीये, लक्षात ठेवा. आपण गैरसमज करून घेतला की आम्ही मागासवर्गीय आहोत. अहो त्याचा शेड्यूल कास्ट स्टार्ट होतो अनुसूचित जाती आणि एकही क्रायटेरिया नाही मागासलेपणाचा. आपण स्वतःला मागासवर्गीय म्हणणं अगोदर बंद केलं पाहिजे. वी आर शेड्यूल कास्ट, वी आर नॉट बॅकवर्ड. बॅकवर्ड कोण आहे? जरांगे पाटील बॅकवर्ड आहे. ओबीसी कुणबी बॅकवर्ड कोण आहे? माळी बॅकवर्ड आहे. बॅकवर्ड कोण आहे? धनगर वंजारी हे बॅकवर्ड आहे. हे मागासवर्गीय आहेत, ओरिजिनल मागासवर्गीय आहेत. संविधान म्हणतंय त्यांना मागासवर्गीय, आम्हाला नाही म्हणे संविधान मागासवर्गीय, आम्ही शेड्यूल कास्ट आहोत. त्यामुळे आमचं म्हणे आम्ही होमोजिनियस आहोत. मी तर उद्या हे लॉंग मार्च उद्या मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. या 10 क्रायटेरियानुसार ज्या जाती आता या लिस्ट मध्ये बसत नाही त्यांना लाथा मारून काढून टाका बाई. ज्या जाती आता ब्राह्मणाकडून लग्न लावून घ्यायला त्यांना काढून टाकायला लिस्टच्या बाहेर. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानतात त्यांना काढून टाकायला लिस्टच्या बाहेर. ज्या जाती सत्यनारायण घालतात काढून टाकायला या लिस्टच्या बाहेर. अरे आमचं संपवायला तोय. आम्ही त्या अवलादे आम्ही दिलंय रे. हे आमच्या बापाने इस्टेट दिली बाबासाहेब आंबेडकरांनी. काम नाही धाम नाही, इस्टेटीचे वाटण्या मागता का? अरे इस्टेटी कमवण्यामध्ये तुमचा वाटा किती आहे? काय असते भावामध्ये तुम्हाला माहित आहे. भावा एखाद 4 भाऊ असतात, एखादा आगाव असतो, काम धंदा काही करीत नसतो, पण त्याला माहित असतं बापाच्या प्रॉपर्टीवर जगायचंय, मग वाटण्या मागतो, मला वाटून पाहिजे. आणि कमवण्यामध्ये तुझा काहीच वाटा नाही, पण वाटायला मागणं वाटण्याच करायच्यात ना. तर वाटण्या करत असताना ईद बी जागा मग इकडे तिकडे नसते, ऍक्युरेट वाटण्या होतात. बांधावरून मुडदे पडतात, मुडदे. हायकोर्टात केसेस आहेत. सक्का भाऊ सक्का भावावर तलवार काढतो, सक्का पुतण्यावर तलवार काढतो बांधावरून आणि 10 बायदाच्या खोलीवरून. आणि जर मग वाटण्यात करायच्यात ना, आम्ही आमची एक ईट बी सोडणार नाही, लक्षात ठेवा. सक्का भाऊ सक्क्या भावाला सोडत नाही. तुम्ही कोण रे मग? वाटून पाहिजे. जोपर्यंत या एसटीच्या घरात आहे तोपर्यंत तुम्ही आमचे भाऊ आहे. एकदा जर एसटीच्या लिस्ट मधून बाहेर पडले, तुम्ही तुमचं बघायचं आणि आम्ही आमचं बघणार. मग आम्ही हे सांगायला लागलो बाबा नो, अबकडे झालं. उद्या जर अन्याय झाला तर आज रोहित वेमुलाने आत्महत्या केली. मला आज बी जात माहित नाही रोहित वेमुला कोण आहे, पण आपण पेटलो का नाही?
कारण तो आपला आहे, दलित आहे, शेड्यूल कास्ट आहे. उद्या अपकडे झाले, अन्याय झाले, आपण काय म्हणणार? अच आहे का बच आहे का गच आहे? जायचं का नको? मी आता सांगले जाऊ नका. एक रोखोक बोलल्याची वेळ होणार. म्हणजे यांनी आरक्षण संपवायले, संविधानाच्या विरोधात मागण्या करायला किती दिवस लाड करायचा हो? किती दिवस? हे सगळी भयानक परिस्थिती आहे. संविधान या लोकांनी दावावर लावायला लागले, लक्षात घ्या. त्या 2% आरक्षणाच्या मागणीसाठी संविधान यांनी दावावर लावलंय. बाबासाहेबांचा विचार देशोधडीला न्यायला लागलेत. नवीनच आलं, खातो त्या भाकरीवर लवजी वस्ताची सही आहे. मी म्हणलं लवजी वस्तातला तर सहीच करायला येत नव्हते, ते शिकलेलेच नव्हते. कमीत कमी म्हणायचं खातो त्या भाकरीवर लवजी वस्ताचा अंगठा आहे. लवजी वस्ताद सर्व ग्रेट होते. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं संरक्षण करणारे होते. तुम्हाला लवजी वस्ताद बी कळाले नाही. लवजी वस्ताद साहेबांनी ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचं संरक्षण केलेलं आहे. आणि सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले या पुण्यामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेसोबत लढत होते. म्हणजे ज्योतिराव फुले ब्राह्मणी व्यवस्थेसोबत लढत होते आणि त्यांचं संरक्षण वस्ताद लवजी साळवे करत होते. याच्यात साळवे साहेब काय करीत होते? वस्ताद काय करत होते? ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात लढत होते. आणि तुम्ही गोरके भाजपचा, कसबे आरएसएसच्या कार्यक्रमात. हे सगळे कसे काय भाजपचे आणि आरएसएसचे सरकारी पक्षाचे? म्हणजे यांना टेंडर दिलं या कामाचं भांडण लावण्याचं. तुम्ही फक्त बरं देवेंद्र फडणवीस जर म्हणले वर्गीकरण लागू करेल मी 2 ते 3 महिन्यात, मला प्रश्न आहे मोर्चे का काढायले? मी म्हणतो उद्या देवेंद्र फडणवीस म्हणा वर्गीकरण लागू करणार नाही, या पिंपरीवरून परत आम्ही बीडला निघून जातो. घोषणा करा आता, सगळे आंदोलन आम्ही बंद करतो. फक्त देवेंद्र फडणवीस म्हणा वर्गीकरण करण्याचा निर्णय आम्ही रद्द करत आहोत, एवढंच बोला. आम्ही काहीच नाही, आम्ही इथून वापस जातो. अरे देवेंद्र फडणवीस म्हणले वर्गीकरण करा, तरी तुमचे मार्च चालू आहेत, तरी तुमचे मोर्चे चालू आहेत. त्याचा अर्थ काय? नंबर 1 चा अर्थ असेल तुमचा देवेंद्र फडणवीसवर विश्वास नसेल. तुम्हाला माहित आहे ब्राह्मण आहे, काहीतरी घोळ करेल, असा एक अर्थ असेल. किंवा दुसरा असा अर्थ असेल तुम्ही जाणीवपूर्वक करायला भांडण लावण्याचा. तुमचा त्यांच्यावर विश्वास नसेल किंवा तुम्हाला जाणीवपूर्वक करायचं हे भांडण लावायचे. आणि मी तुम्हाला परमनंट सांगतो, देवेंद्र फडणवीसांनी अशा चाली खेळल्यात. आम्ही बार्टीचा ईमेल आयडी मागितला नव्हता. देवेंद्र फडणवीसांनी ईमेल आयडी द्या, यांना सूचना मागवा. बरं मग यांना खवळण्यासाठी 14-15 एप्रिल लास्ट तारीख सांगा. म्हणजे एप्रिल महिन्यात ते जयंतीत बिझी आहेत. जसं 15 एप्रिलला आपण म्हणलं हे काय चाललंय, सूचना काय मागवायले? आपण हडबडून जागे झालो. 30 एप्रिल मध्ये 1 लाख मेल गेले, त्याच्याचे 85,000 आपले आहेत. वर्गीकरण नको म्हणणारे 85,000 आहेत. मला सांगा GR आहे सरकारचा की ह्या 1 लाख सूचनांचा निपटारा केला जाणार आहे. निपटारा कसं माहितीये ताई? जर तुम्ही जर सूचना केली असेल तुम्हाला प्रत्यक्ष बोलविणार, ऐकणार आणि मग पाठविणार. असं 1 लाख लोकांना बोलविणार आहेत ते. मला सांगा 1 लाख लोकांचा जर इंटरव्ह्यू घ्यायचा, त्यांचं म्हणणं ऐकायचं, वेळ किती लागेल? अहो 4 वर्ष 5 वर्ष जातील, 29 इलेक्शन उजळेल. याचा अर्थ काय? आणि मग काय म्हणते? 85,000 लोकांचं म्हणणं आहे देऊ नका, करू नका, म्हणून हे निपटारा केलं. आम्ही नतीजाला किती द्यायचं नाही, लक्षात यायला गेल. दुसरं, बदर कमिशनचा अहवाल जाहीर करायचा नाही. त्याच्यात बदरला जर सांगितलं असतं मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम कर, 59 जातीचा अभ्यास कर, महाराष्ट्रात जाऊन फिर, प्रत्येकाचं निवेदन घे, तर रिपोर्ट चांगला झाला असता. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 3rd क्लास अहवाल बनव. का? मुख्यमंत्र्यांना माहित आहे बोलतो लोक हुशार आहे. हे लगेच अहवाल वाचतील आणि उद्या हायकोर्टात जातील, याच्यावर स्टे आणतील. आणि हायकोर्टातून एकदा स्टे आला की मुख्यमंत्री म्हणतील मला तर द्यायचं होतं पण यांना तुमच्यासोबत कोर्टात गेले म्हणून देता येईल. म्हणजे त्यांनाही द्यायचं नाही, त्यांना लक्षात घ्या. मातंग बांधवांना सांगायला मुख्यमंत्री तुमच्यासोबत काय करायला, आम्हाला चर्चेसाठी बोलवायला लागले होते. निरोप आला सामाजिक न्याय मंत्री तुम्हाला चर्चेसाठी बोलवत आहेत. मी म्हणलं सामाजिक न्याय मंत्र्याला निर्णय घ्यायचा अधिकार आहे का? आमच्या जातीचा आहे का अधिकार? अधिकार ज्याच्याकडे त्याच्यासोबत आम्ही चर्चा करू. ज्याच्याकडे मी जाणार आणि संजय शिरसाटांना भेटणार आणि संजय शिरसाट म्हणते तुमचं म्हणणं मी मुख्यमंत्र्यांना सांगतो. मग मुख्यमंत्री काय म्हणते तुम्हाला सांगतो. अरे बाबा मग मुख्यमंत्री निर्णय घेणार तर आमची भेट मुख्यमंत्र्यांशीच करून द्या ना, आम्ही कुणाशी चर्चा करणार नाही. लॉंग मार्चचे लोक कोणत्याच मंत्र्याशी चर्चा करणार नाही. चर्चा होईल फक्त देवेंद्र फडणवीसांसोबत, कुणासोबत नाही. निर्णय घेणाऱ्या माणसासोबत चर्चा करू. त्यांना म्हणणार आम्ही हे करू नका, याच्यासोबत बाकीच्या सोबत चर्चा. वेळ किती आहे? तर हे राजकारण काय घडायला हे सांगतो. आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमचे लोक सांगतात काय घडलं काय नाही. मुख्यमंत्र्यांनी फोन केला संजय शिरसाटांना, हे तुमचे लोक मुंबईत यायला लागले तुमच्या जातीचे, त्यांना कसं रोकायचे रोका, मुंबईमध्ये येऊ देऊ नका, काय लिहून द्यायचे ते लिहून द्या. म्हणजे संजय शिरसाट आपल्याला लिहून देणार आणि मुख्यमंत्री 1 ऑगस्टला निर्णय बदलून वर्गीकरण लागू करणार. मग आपलं भांडण कुणासोबत? संजय शिरसाट बरोबर.
म्हणजे या सगळ्यात कुणाचा जर बळी देणार असेल तर ते संजय शिरसाटांचा बळी देणार आहे. म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सामाजिक न्याय माझ्या जातीत आहे म्हणून आव्हान हे करायला की तू बाबा याच्यात अडकू नको, तुझा गेम करायच्या मार्गात आहे. जे काय लिहून द्यायचे ते मुख्यमंत्र्यांना द्यावा, बाकी कुणी नाही. लॉंग मार्च त्याच वेळेस थांबेन जर सरकार म्हणलं वर्गीकरण करण्याची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत, आम्ही लॉंग मार्च थांबू, नाही ते आंदोलन थांबणार नाही. तुम्हाला वाटतं आम्ही चैत्यभूमीला गेल्यावर विसर्जित झाल्यावर अरे बाबासाहेबांच्या तिथं जाऊन आम्ही नमन करणार आहोत आणि मग महाराष्ट्र पेटवायचं या सगळ्या गोष्टी. आणि मी तुम्हाला सांगतो जर वर्गीकरण झालं, सिद्धा शिंगारे असेल नसेल सांगेल नाही, वर्गीकरण ज्या दिवशी होईल महाराष्ट्राच्या लोकांना सांगतो, ज्या दिवशी हे सरकार वर्गीकरण करण्याचा निर्णय घेईल त्या दिवशी आपल्याला महाराष्ट्र बंद करायचा आहे आणि तो महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद करायचा आहे, 1-2 दिवसात नाही. महाराष्ट्र बंद करण्याची ताकद 2च जातीत आहे, एक आहे मराठ्यामध्ये आणि एक आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र सरकार आम्ही चालू देणार नाही. आमच्या विरोधात निर्णय करताल आणि तुम्ही सरकार चालविताल, आम्ही हे रस्ते सुनसान पडू देऊ, महाराष्ट्र बंद होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे हा निर्णय तात्काळ रद्द करा. 1.5 करोड लोकांना अंगावर घेऊ नका. आम्ही 1.5 करोड लोक आहोत शेड्यूल कास्टचे. 1.5 करोड लोकांच्या विरोधात निर्णय घेताल तर परिणाम वाईट होतील, लक्षात ठेवा. आम्हाला माहित आहे की मतदान ईव्हीएमच्या द्वारे तुम्ही निवडून आलेला आहात, त्यामुळे मतदानामध्ये तुम्हाला काही फरक पडणार नाही, म्हणून आम्ही रस्ते जाम करू. महाराष्ट्र सरकार चालू देणार नाही हे आपण ठरवायला पाहिजे. कारण लॉंग मार्च जरी तिथपर्यंत गेला चैत्यभूमीपर्यंत आणि सरकारनं जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही महाराष्ट्र बंदची तयारी सुरू करणार आहोत. दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्र बंदची तयारी सगळ्या महाराष्ट्रात दौरे करायचे. हे ह्यासाठी ही प्रक्रिया थांबवणं आवश्यक आहे आणि यासाठी हा लॉंग मार्च आहे. त्यामुळे या लॉंग मार्चला तुम्ही साथ सहयोग दिला पाहिजे, ताकद दिली पाहिजे. हा इतिहास आहे. जोगेंद्र कवडे साहेबांचा तुम्हाला लॉंग मार्च माहित होता. आज ज्यांनी फक्त इतिहास वाचला असेल तुम्ही डोळ्यानं हा लॉंग मार्च बघायला लागलात. पोरं पायी 500 किलोमीटर निघलेले आहेत चलत. आम्हालाही बायको आहे, आम्हालाही लेकरं आहेत, मलाही माय आहे, घर आहे, 2 लेकरं आहेत, 9 महिन्याचं माझं लेकरू आहे छोट, आणि आम्ही सगळ्यांना लेकरं आहेत. त्यांचे कुणाचे ऍडमिशन व्हायला लागलेत तरी जाईना ते चालायला लागलेत, लेकरांचे ऍडमिशन आले. हे सगळं का चालू आहे? कारण समाजावर संकट आलेलं आहे, लक्षात ठेवा. हा माझा समाज एकत्र कचट आलाय. समाजावर संकट आल्यामुळं आम्हाला लॉंग मार्चला 25 लाख रुपये लागणार होते, पण पैसे जमा झाले नाही. एक आम्ही आयसर घेणार होतो ज्याच्यामध्ये जेवणाची व्यवस्था करणार होतो, म्हणजे 1 आचारी, 2 हेल्पर, भांडे कुंडे, किराणा, भाजीपाला, कुणी खाऊ घातलं नाही की तिथंच बनवायचं खायचं. पण ती पैशामुळे आमची अरेंजमेंट झाली नाही आणि आम्ही 10 तारखेला निघलो तुमच्या जीवावरती. आता समाजाच्या जीवावर निघलो, जीव घालीन, उपाशी ठेवीन, जे होईल ते होईल. पण आपला समाज, मला गर्व वाटतो महाराजांचा. अरे एक दिवस आम्हाला उपाशी ठेवलं नाही. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, 5ला चहा, संध्याकाळी जेवण, रायाला मंगल कार्यालय बुक केले. पाण्याचे बॉक्स, केळ्याचे बॉक्स, ऍपलचे बॉक्स, बिस्किटाचे बॉक्स. हे समाज आहे, समाजाचं पीएम आहे. कोल्ड ड्रिंक, थंड पाणी काहीच कमी पडू द्याय नाही समाज. आणि त्या समाजाचा गर्व आहे आम्हाला. काहीच समाजाने इथपर्यंत आलो आम्ही आणि तुमचा उत्साह बघून आम्हाला आणखी जोश आलाय, आणखी जोश आलाय. बीडच्या पोरांना मला कळालं. आम्ही पिंपरीमध्ये जाणीवपूर्वक सभा ठेवली, म्हणलं इथं बिडाचे लय मोठे आहे, तिथं शोभा ठेवा जरा एकदा. आहेत का बिडाचे? हातवरी करा. हा माहित आहे ना. लोक म्हणले किती लोक येतील, मी म्हणलं आम्ही फोन केले नातेवाईकाला तरी ते हाऊसफुल कार्यक्रम होऊन जाईल. सांगण्याचा उद्देश हे आहे की ही प्रक्रिया आपल्याला थांबवायची आणि यासाठी तुम्हाला मदत करायची आहे. ज्यांना आर्थिक मदत करणं शक्य आहे त्यांनी आर्थिक मदत करा, ज्यांना वेळ देणे शक्य आहे त्यांनी वेळ द्या. कारण या आंदोलनासाठी सगळ्या गोष्टीची गरज आहे आम्हाला. आमच्यासोबत आयसर आहे, 2 छोटे हत्ती आहे, डीजे आहे, जनरेटर आहे, पोरांचा खर्च आहे, खूप सारा मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, सोशल मीडियाचे पोरं आहेत, डिझेल लागतंय, याला पैसा लागायला लागला. आणि ह्या भरोश्यावर निघलो. नाही तर नाही दिले तर मी अजय भाईला म्हणले तुमची एक किडनी ऐकून माझी एक किडनी ऐकू, पण लॉंग मार्च काढावंच लागणार आहे. किडनी विकायची वेळ आली तर किडनी ऐकू, पण लॉंग मार्च काढायचं म्हणजे काढायचं आहे. पण मला वाटतं की किडनी विकायची वेळ तुम्ही येऊ देणार नाही. कारण लॉंग मार्चला, कारण रसद बघा, युद्धाचा एकच नियम आहे, युद्ध तोपर्यंत लढवलं जातं जोपर्यंत रसद मिळते. एकदा रसद संपली युद्ध संपत. त्यामुळे समाजानं रसद कमी पडू देऊ नका. आम्ही गॅरंटी देतो आम्ही लढणं थांबवणार नाही. लढाई आता थांबणार नाही. याला कुणी नेता नाही. अजय भाई मला खरं आहे. आम्ही कोण आहे ते आम्हाला तुम्ही ऐकायला आलात. ही येणारी पिढी आहे,
हे बघा इथंच लगे भीमशक्तीच्या लोकांनी हे बंडल दिलं लगे. टाळ्या वाजून स्वागत करा. हे यासाठी सांगायलोय की जोपर्यंत तुम्ही याच्यात रसद देणार नाहीत, ताकद द्या, मीडियाला करा, फेसबुक पोस्ट लिहा. ज्यांना मुंबईपर्यंत येणं शक्य आहे त्यांना मुंबईपर्यंत चला, ज्यांना पनवेलपर्यंत येणं शक्य आहे त्यांनी पनवेलपर्यंत आमच्यासोबत चला, ज्यांना लोणावळ्यापर्यंत यायचं आहे लोणावळ्यापर्यंत चला. लोणावळा खंडाळा म्हणलं पोरांना तुम्हाला पैदल दाखवतो म्हणलं, चला भेट त्या पोरांना. आपली बी एक टूर आहे, ट्रिप आहे, पैदल आपण डोंगरात जाणार आहे. ज्यांना तळेगाव दाभाडेपर्यंत जाणं शक्य आहे त्यांनी तळेगाव दाभाडेसोबत चला आमच्यासोबत. ज्यांना देहू रोड पर्यंत येणं शक्य आहे त्यांनी देहू रोड पर्यंत चला. आणि जर तेवढं नाही तर कमीत कमी पिंपरीच्या बाहेर सोडायला तरी चला. थोडं 10-15 मिनिटं फोटो काढायला, रील टाकाय. सगळे येणार का नाही येणार? उद्या येणार का नाही येणार? याच बाबासाहेबाच्या पुतळ्याला हार घालून उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्याला प्रस्थान करायचं आहे. कोण कोण आमच्यासोबत चला येणार आहे? हातवरी करा. हा हे याला म्हणते जोश. हे बघा आमचे लोक काही थांबणार नाहीत. लाईव्ह दाखवा. पैशाचा ओघ सुरू झालेला आहे. महाराजांचा नाद करू नका. कशालाच आम्ही कमी नाही. आम्हाला या रांजणगावच्या पुढी हे 200 रुपये खिस्सा भरणार आहे पण पैसे थांबणार नाही. रांजणगावच्या पुढी काही लोकांनी आमच्यावर हमला केला. काट्या घेऊन आले, रोड होते त्या गाडीमध्ये. आमच्या आयसाच्या ड्रायव्हरला थांबवायला लागला तो. मला खबर होती की शिरूर ते भीमा कोरेगावच्या दरम्यान आमच्यावर हमला होणार आहे. आम्हाला खबर होती. लोक म्हणले असं होणार आहे. मी म्हणलं बाबासाहेबांची अवलाद आहे, आम्ही तर कुणालाच भेट नाही. जे होईल ते होईल. आम्ही काय भेटणार नाही. 2 सेन्सिटिव्ह एरिया होते, लक्षात घ्या. तुमच्या माहितीसाठी सांगतोय पिंपरीच्या माझ्या बांधवांना. एक आमच्यासाठी सेन्सिटिव्ह एरिया होता शिरूर पासून भीमा कोरेगाव. हा 40 किलोमीटरचा बेल्ट होता. 40 किलोमीटरचा बेल्ट होता. शत्रूचा बेल्ट आहे. भीमा कोरेगाव दंगली घडवणाऱ्या अवलादी त्या भागात राहतात. शत्रूचा बेल्ट आहे म्हणून आम्ही मुक्काम ठेवला नव्हता. मुक्काम यासाठी ठेवला नाही की शत्रूच्या घरात मुक्काम करायचा नसतो म्हणून आम्ही भीमा कोरेगाव 40 किलोमीटर एका दिवसात पार केलं. हा आम्ही त्या गोरखेचा एरिया आहे. पुढचा लक्षात घ्या. उद्याचा गोरखेंचा एरिया आहे. हा घाबरत नाही हो, सांगायला लागलोय. समाजाला माहिती असावं. जीव गेला काही बी करा, आम्ही थांबणार नाही. हे जे चालू आहे ना ते वादळ वारा गाण्यात. आम्ही जेव्हा पोलिसांना परवानगी मागे गेले तर काय म्हणले पोलीस? अरे म्हणे पाऊस येणार आहे ना, तुम्ही कसे चालणार? म्हणलं काय ढेकळं आहेत काय विरघळून जायला? काळे आहेत रंगाने, म्हणजे काय ढेकळं थोडीच आहेत पाऊस आला विरघळून गेले. म्हणे वारा येईल, सुसाट वारा येईल. मग सुसाट वारा आल्यावर काय करणार? अजय भाई इथे बसा, तुम्ही पैसे घ्यायला. इथं खुर्ची टाकून इकडे घ्या, इथं बसा, तुमच्या हातात घ्या जरा. मी बोलता तर मी हे सांगायला लागले. वादळ वारा आल्यावर मी म्हणलं आमचं गाणं आहे तुफानातले दिवे. आम्ही फेसबुकचे दिवे नाहीत, तुफानातले दिवे आहोत. आणि जर तुफानातले दिवे व्हायचं असेल तर काय करावं लागेल? वादळ, ऊन, वारा काही येऊ. आम्ही लॉंग मार्च मधलं गाणं बघितलंय ना. ऊन येऊ, वारा येऊ, काही येऊ, आम्ही चालणार. पाऊस आला, रेनकोट 50 घेऊन ठेवले, लक्षात ठेवा. सगळ्या छत्र्या घेतल्यात. आम्ही आमच्या तयारीनं आहोत. काही घाबरू नका. लॉंग मार्च जाणार म्हणजे जाणार. या लॉंग मार्च यश त्याच्यात आहे. महाराष्ट्राला कळालंय की लॉंग मार्च चाललो आहे. वर्गीकरण थांबवलं पाहिजे आणि या वर्गीकरण थांबवण्यासाठी तुम्ही साथ सहयोग द्याल एवढीच आशा आणि अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा